हॅलो फ्रेंड्स, स्मार्ट वुमेनच्या आजच्या भागात मी वृषाली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। फिटनेस पासून ब्युटी पर्यंत आणि आर्ट पासून फॅशन पर्यंत सारा काही देणाऱ्या स्मार्ट वुमेनच्या आजच्या भागाला सुरुवात करूया। आपल्या आजकालच्या बिझी शेड्यूलमुळे आपल्या खाण्यापिण्याकडे जर दुर्लक्षच होतं, मग ऍसिडिटी, वजन वाढणं यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं। आणि म्हणूनच आपला दैनंदिन आहार कसा असावा याबाबत आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रतिमा संखे। नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा संखे, रिया नॅचरोपॅथी ट्रस्ट या संस्थेची संचालिका म्हणून मागील 19 वर्षापासून मी निसर्गोपचाराचं काम बघते आहे। आणि आज आपण इकडे निसर्गोपचाराच्या माध्यमातून काही डाएट टिप्स आपण इकडे देणार आहोत। आजची जी धकाधकीची आपली जीवनशैली आहे त्याच्यामध्ये बैठ्या कामामुळे वजन वाढत चाललेलं आहे आणि ही समस्या बऱ्याच सगळ्यांना भेडसावत आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला निसर्गोपचाराच्या माध्यमातून कशी मदत मिळू शकते आणि आपली दिनचर्या किंवा दैनंदिनी कशी असायला पाहिजे ते आपण इथे बघणार आहोत। तर पहिलं आपण प्रथम बघूया की सकाळी उठल्यानंतर काय करायचं आहे। तर सकाळी उठल्यानंतर पहिलं म्हणजे आपल्याला 1 ते 1.5 लिटर अनशेपोटी पाणी प्यायचं आहे। आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमचं जे बॉडीमध्ये म्हणजे पोटात जे गॅसेस तयार झालेले असतील तर पाणी प्यायल्यानंतर 1 ते 1.5 तास काही खाऊ नये, कारण ते प्रोसेस व्हायला तेवढा वेळ लागत असतो आणि त्या दरम्यान तुमचं पोटसुद्धा साफ होऊन जातं। आता ब्रेकफास्ट किंवा नाश्त्याला आपण काय घ्यावं जेणेकरून आपलं वजन वाढणार नाही आणि एक हेल्दी आपला ब्रेकफास्ट होऊन जाईल। तर त्याच्यामध्ये आपण प्रेफरेबली एक स्प्राउट्स, मुगाचे मोड आलेले मूग किंवा मोड आलेले मटकी किंवा मोड आलेले चणे जे आहेत ते स्प्राउट्स बेस ठेवून आपण भेळ करू शकतो। तर त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कांदा, टोमॅटो, काकडी असे जे लाईव्ह विटॅमिन्स असलेले जे रॉ फूड आहे ते घेतलं आणि त्याच्याबरोबर आपण कोबीसुद्धा घालू शकतो किंवा कॅप्सिकम, सिमला मिरचीसुद्धा घालू शकतो की जेणेकरून ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रफेज चांगल्या आहेत त्याच्यामध्ये आणि मोडाचे जे कडधान्य आहे त्याच्यामध्ये लाईव्ह प्रोटीन आहे। तर अशा प्रकारे आपला एक हेल्दी ब्रेकफास्ट होऊन जातो। तर हा ब्रेकफास्ट घेतल्यानंतर जर काही कारणाने तुम्हाला शक्य नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ओट्ससुद्धा प्रिफर करू शकता किंवा उकडलेल्या भाज्या वगैरे सुद्धा तुम्ही शिफ्ट करू शकता। तर अशा प्रकारे हा एक हेल्दी ब्रेकफास्ट होऊन जातोय तुमचा। आता सकाळचा चहा घ्यायची सवय असते आपल्याला, तर त्याच्यामध्ये चहामध्ये कसं की तुम्हाला डायरेक्ट कॅलरीज तुमच्या वाढतात साखरेमुळे आणि मग तुम्हाला तो वजनाचा जो त्रास आहे तो वाढायला लागतो। तर ह्याच्यामध्ये आपण एक प्रेफर करू शकतो हर्बल टी। हर्बल टीची रेसिपी मी आता देते तुम्हाला। त्याच्यामध्ये एक पुदिन्याची 10 ते 12 पानं, तुळशी 10 ते 12 पानं, त्याच्यानंतर पाव इंच ते अर्धा इंच आलं आणि गवती चहा 2 मोठी पानं, वेलची 1 आणि आपलं तज किंवा दालचिनी म्हणतो आपण त्याला ते 1 पाव इंचाचा तुकडा। अशा प्रकारे हे सगळं वस्तू 2 कपाचा उकळवून आपल्याला 1 कप करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला 1 सुपारी एवढा ऑर्गॅनिक गूळ तुम्ही त्याच्यात घालू शकता टेस्टसाठी, फ्लेवरसाठी। अशा प्रकारचा जो हर्बल टी आहे तो तुम्ही सकाळी नाश्त्याबरोबर घेतलात आणि घेताना त्याच्यामध्ये जर हाफ लेमन तुम्ही त्याच्यात स्क्वीज केलात तर त्याचा परिणाम हा तुमच्या वजन कमी करण्यासाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो। तसंच ह्या हर्बल टीमध्ये खूप चांगले अँटीऑक्सिडंट आहेत आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो। हे झालं आपलं ब्रेकफास्टचं। आता ह्याच्यानंतरचं जे आहे ते मीड तुम्हाला 11 वाजता जर तुम्हाला अशी भूक लागत असेल तर तुम्ही 1 फळ, सीझनल फ्रूट्स घेऊ शकताय। त्याच्यानंतर तुमच्या जेवणाची वेळ आली, जेवणाची वेळ 1 ते 2च्या मध्ये किंवा 12 ते 1-1.5च्या मध्ये अशी ठेवावी। जेवणाच्या आधी 2 ग्लास प्रिफरेबली जर शक्य असेल तर गरम पाणी घेतलं तुम्ही तर पुन्हा तुमचं जे सेटल व्हायला गॅसेस पुन्हा मदत होते आणि तुमचं मेटाबॉलिझम पुन्हा छान राहते। तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी घेतल्यानंतर आपण 1 वाटीभर आपण सलाड्स घ्यायचे। सलाड्समध्ये तुम्ही काकडी,
कोबी, गाजर, बीट अशा प्रकारची जी हे आहेत का भाज्या त्या घेऊ शकतो. त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्सचं प्रमाण असल्यामुळे तुम्हाला सीझनल जे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स आहेत त्याच्यामधले विटॅमिन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळू शकतात. हे रफेचं प्रमाण आपल्याला प्रत्येक जेवणात मेंटेन करायचं आहे. जेवढं तुम्ही रफेचं प्रमाण ठेवाल तेवढं तुमचं फॅट्सचं प्रमाण ऑटोमॅटिकली हळूहळू कमी होत जाईल. जेवणामध्ये आपण वरण भात भाजी घेऊ शकतो किंवा पोळी भाजी, मुगाचं वरण अशा प्रकारचं. म्हणजे जो कार्बोहायड्रेटचा जो प्रकार आहे, मेन मेन्यू आपण म्हणतो भात किंवा चपाती किंवा भाकरी, हा एकच ठेवावा मोनो डाएट टाईपमध्ये, की जेणेकरून तुम्हाला डायजेशनची प्रक्रिया ती सोपी होईल आणि वजन वाढण्यासाठी त्याचा आपोआप अटकाव होईल. तर अशा प्रकारे आपण जेवल्यानंतर जे जेवणात जर तुम्हाला मध्ये मध्ये पाणी प्यायची सवय असेल तर जरूर ती कमी करा, कारण वजन वाढायला ते सुद्धा एक कारण असतं. पाणी कधी प्यावं तर जर तुम्हाला असा ठसका वगैरे लागला तर थोडंसं मध्ये 1-2 सिप तुम्ही पाणी प्यालं तर चालणार आहे. पण पाणी तुम्ही जेवणाच्या 1 तासानंतर भरपूर प्रमाणात तुम्ही पाणी पिऊ शकता. जसजसा सूर्यास्त होतो तसतसा आपला आहार कमी करावा असा डॉक्टर आपल्याला नेहमी सल्ला देतात. तो आहार नेमका कसा कमी करावा पाहूया. संध्याकाळी टी टाईमला परत आपल्याला काहीतरी खाण्याची सवय असते. चिप्स किंवा सुका नाश्ता किंवा काहीतरी भेळ वगैरे अशी खाण्याची सवय असते. तर त्यावेळेला ही जी वेळ आहे संध्याकाळची ती फ्रूट्ससाठी खूप छान आहे, कारण त्यावेळेला पुन्हा पोट आपलं रिकामी झालेलं असतं. पुन्हा बॉडी जी आहे डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये चांगले विटॅमिन्स ॲब्झॉर्ब करण्यासाठी रेडी असते. तर अशा वेळेला जर आपण फ्रूट्स, सीझनल फ्रूट्स आहेत ती घेतलीत तर तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे. चहाच्याऐवजी पुन्हा आपल्याला हर्बल टीचा पर्याय आहेच आणि तो आपण घेतला तर त्याचा खूप चांगला फायदा होणार आहे. ह्यानंतरचं जे आहे ते रात्रीचं जेवण. रात्रीच्या जेवणाच्या आधी आपण जर सूप वगैरे अशा प्रकारचे भाज्यांचे सूप्स घेतले म्हणजे तयार करून आपल्या घरी तर ते खूप चांगलं होणार आहे. त्याच्यामध्ये आपण दुधी घालू शकतोय, पुन्हा मोडाचे मूग त्याच्यामध्ये ॲड करू शकतो, पालक आहे किंवा भाज्यांमध्ये आपण बीन्स घालू शकतो किंवा पीज घालू शकतो. तर अशा प्रकारच्या वाटाणा, हिरवा वाटाणा, तर अशा प्रकारच्या भाज्यांचं आपण सूप केलं तर तो एक चांगला डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी एक आपल्याला ती जेवणाची सुरुवात चांगली होते. आता रात्रीचं जेवण हे खूप लाईट असलं पाहिजे. तर लाईट म्हणजे आपण समजा खिचडी घेतली लाईट किंवा भाकरीमध्ये घेतलं किंवा आपण पॉरिश टाईपमध्ये म्हणजे रव्याची पेज जी किंवा लापशीचा रवा तो अशा पेजीच्या स्वरूपात घेतलं भाज्या वगैरे घालून, तो एक अतिशय उत्तम असं आपलं रात्रीचं जेवण हलकं फुलकं होऊ शकतं. पुन्हा रात्री झोपताना आपल्याला 2 ग्लास गरम पाणी पिऊन दिवसाची इथे आपल्याला म्हणजे रात्रीचं जे आहे ते जेवणाची आपल्याला इथे सांगता करायची आहे. आणि अशा प्रकारे आपण जेवण ठेवल्यामुळे आपोआप हळूहळू तुमचं वजन कमी होत जाईल आणि तुम्ही जर फॅटमुक्त होऊ शकताय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.